सकाळची सुरुवात जर अशा एका खास आणि खमंग नाश्त्याने झाली तर मूड दिवसभर अगदी फ्रेश राहतो. हो, आज आपण बनवणार आहोत सिंधी स्पेशल प्रसिद्ध अशी ही सिंधी दाल पकवान. ही रेसिपी जेवढी दिसायला सुंदर आहे ना, तेवढीच खायला पण खूप टेस्टी लागते. चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर 1 वाटी चना डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी मूग डाळ. डाळी छान स्वच्छ धुवून 1 तास भिजत घातलेले पाण्यामध्ये. त्यानंतर याला एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये पाणी घालून चवीनुसार मीठ, हळद आणि थोडंसं तेल घालून छान 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपली डाळ जी आहे ना, ती मस्त शिजून तयार आहे. चला आता एक फोडणीसाठी तेल, जिरे, हिरवी मिरची आणि लाल तिखट घालून मस्त असा तडका देऊन देऊ डाळला. त्यानंतर सजावटीसाठी आपल्याला थोडेसे बारीक चिरलेले कांदे, थोडं टोमॅटो, इथं मी जिरं पावडर घातलं होतं वरून थोडं. त्यानंतर गोड तिखट चटणी घालायची आहे, मस्त ग्रीन चटणी घालायची आहे, कोथिंबीर आणि बारीक जी शेव आहे ना पिवळी, ती घालून मस्त असं आपली डाळ इथं तयार आहे. त्यानंतर पकवान बनवण्यासाठी 1 वाटी मैदा, थोडंसं सुजी म्हणजेच रवा, त्यानंतर थोडं जिरे, थोडं ओवा आणि थोडंसं मोहनसाठी इथं मी तूप घेतलेलं होतं. तूपऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता. थोडं थोडं पाणी घालून मस्त असा डो तयार करायचा आणि याला 10 मिनटं रेस्टला ठेवायचं. त्यानंतर आहे ना, एक मस्त अशी मोठी आकाराची पुरी लाटून घ्यायची आहे आणि छान त्याला आहे ना असे थोडे थोडे छिद्रे पाडायचे, जेणेकरून ती पुरी तेलात तळताना फुलायला नको. आणि छान असं मस्त दोघी बाजूंनी सोनेरी कलर येईपर्यंत पकवान तळून घ्यायचं आहे. चला आता पकवानवरती मस्त डाळ टाकून त्यावरती दोघी चटण्या मस्त आणि कांदे, टोमॅटो घालून छान गार्निश करून घेऊ. आणि अशाच प्रकारे तयार आहे आपले दाल पकवान. तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदा बनवली की पुन्हा पुन्हा बनवाल, एवढी भारी लागते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा.